बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलोसिटी ऑफ साऊंड आणि लॅपलासेस करेक्शन असे 2 पॉईंट बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये न्यूटन्स फॉर्म्युल्यामध्ये न्यूटननी काय अझम्पशन्स घेतलेले होते तर प्रोपॅगेशन ऑफ साऊंड थ्रू द एअर इज द स्लो प्रोसेस स्लो असल्यामुळे कॉम्प्रेशनमुळे प्रोड्यूस झालेली हीट आणि रेअरफॅक्शनमुळे झालेलं कूलिंग जे आहे त्यांना डिसिपेशनसाठी सर्टन टाईम मिळतो आणि त्यामुळे त्यांच्यामुळे कोणताही चेंज टेम्परेचरमध्ये सराउंडिंगच्या होत नाही आणि सराउंडिंगचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं. सराउंडिंगचं टेम्परेचर जर कॉन्स्टंट राहत असेल तर ती जी प्रोसेस आहे प्रोपॅगेशन ऑफ साऊंड थ्रू एअर या प्रोसेसला कसली प्रोसेस म्हटलं जाईल? आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेस आहे आणि म्हणून मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हा कोणता घेतला गेला पाहिजे तर आयसोथर्मल मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि म्हणून केला कशाने रिप्लेस केलेला आहे? पीनं रिप्लेस केलं आणि मग फॉर्म्युला काय आला? V = P/ρ आणि त्यातला P म्हणजे काय आहे तर HdG. त्यातलं H म्हणजे काय? हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम किती असते ती? 13,000 किती असते? 0.76 मीटर ऑफ Hg मर्क्युरी. त्यानंतर सेकंड D म्हणजे काय? डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. त्याची व्हॅल्यू किती आहे? 13,600 kg/m³. जीची व्हॅल्यू किती? 9.8 मीटर/सेकंड स्क्वेअर. आणि त्यानंतर खाली रो आहे फॉर्म्युल्यामध्ये तर रो म्हणजे काय असते? डेन्सिटी ऑफ एअर आणि त्याची व्हॅल्यू किती असते? 1.293 kg/m³. या सगळ्या व्हॅल्यूज जर फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या व्हेलॉसिटीच्या तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळते? आन्सर किती मिळतं तर 279.9 मीटर/सेकंड. आणि ही जी व्हेलॉसिटी आहे ही त्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूपेक्षा किती पर्सेंटनी डिफरंट आहे? 16% डिफरंट आहे. म्हणजे एरर आहे या व्हॅल्यूमध्ये. ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे? 332 मीटर/सेकंद आहे. मग एरर किती पर्सेंटची आली? 16%ची एरर आली. ओके. पण न्यूटननी या एररवर कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलं नाही. आणि त्यानंतर लॅपलास हा सायंटिस्ट आला आणि लॅपलास या सायंटिस्टनी काय केलं तर न्यूटननी जे अझम्पशन्स घेतले होते त्याच्या अपोजिट अझम्पशन्स घेतले. म्हणजे प्रोपॅगेशन ऑफ साऊंड थ्रू एअर ही प्रोसेस स्लो नाही आहे तर ती कशी आहे? फास्ट प्रोसेस आहे. आणि त्यामुळे कॉम्प्रेशनमुळे प्रोड्यूस झालेली हीट आणि रेअरफॅक्शनमुळे झालेलं कूलिंग यांना डिसिपेशनसाठी टाईम मिळत नाही. आणि टाईम मिळत नाही आहे त्याच्यामुळं काय होतं तर त्यांचा जो इफेक्ट आहे तो ॲटमॉस्फिअरमध्ये तसाच राहतो आणि त्यामुळे सराउंडिंगचं टेम्परेचर जे आहे त्याच्यामध्ये चेंज होतो. ओके. आणि सराउंडिंगचं टेम्परेचर बदलतं म्हणून प्रोसेस ही आयसोथर्मल प्रोसेस नाही आहे तर कोणती प्रोसेस आहे? ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. आणि मग तो मॉड्युलस जो आहे तो कोणता घेतला गेला पाहिजे? ॲडियाबॅटिक मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आणि त्याची व्हॅल्यू काय आहे तर गॅमा P. यातला गॅमा जो आहे त्याची व्हॅल्यू किती असते? 1.41 असते. आणि इंटू P ρ ह्या सगळ्या व्हॅल्यू सेम असतील. म्हणजे आपण न्यूटनच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय ॲड करणार आहे? गॅमा ॲड केला न्यूमरेटरला फक्त 1.41नी मल्टिप्लाय केलं. मग आपल्याला फायनल आन्सर किती मिळालं तर 332.3 किती मिळालं? 332.3 असं आन्सर मिळालं. आणि ही जी आहे ही व्हेलॉसिटी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूला मॅच करते कारण एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू किती आहे? 332 आहे आणि ही व्हॅल्यू किती आहे? 332.3 आहे. म्हणजे दोन्ही सेम आहेत. बरोबर. आणि यामुळे लॅपलासनी जो फॉर्म्युला करेक्ट केलेला आहे तो इथून पुढे यूज केला गेला कशासाठी? साऊंडची व्हेलॉसिटी एअरमध्ये फाइंड आउट करण्यासाठी. काय फॉर्म्युला आहे? V = P/ρ. ओके. काल आपण हे 2 पॉईंट बघितलेले होते. न्यूटन्स फॉर्म्युला आणि लॅपलासेस करेक्शन हे दोन्ही क्वेश्चन्स जे आहेत ते 3-3 मार्कचे सेपरेट क्वेश्चन्स आहेत. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन velocity of sound. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. साऊंडच्या व्हेलॉसिटीवर प्रेशरचा काय इफेक्ट होतो? त्यानंतर याच्या पुढचा पॉईंट असेल इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आणि थर्ड पॉईंट असेल इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. त्यातला पहिला पॉईंट कोणता आहे? इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आता साऊंडच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला V = काय आहे?
गॅमा पी अपॉन रो आहे, अंडर रूट गॅमा पी अपॉन रो. आता याच्यामध्ये पी म्हणजे काय, प्रेशर आहे, गॅमा म्हणजे रेशो ऑफ सी पी अँड सी व्ही. गॅमा इक्वल टू काय असतं, सी पी अपॉन सी व्ही असतं. पी म्हणजे प्रेशर, रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ एअर आहे. ओके. आता जर या रोच्या ऐवजी, रो म्हणजे काय, डेन्सिटी आहे, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. रोच्या जागी आपण जर एम बाय व्ही ही व्हॅल्यू टाकली तर व्हेलॉसिटी इक्वल टू अंडर रूट गॅमा पी अपॉन एम बाय व्ही इज इक्वल टू रूटमध्ये गॅमा पी व्ही अपॉन एम असा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. व्ही इक्वल टू फॉर्म्युला काय मिळाला, अंडर रूट गॅमा पी व्ही अपॉन एम. आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालेलं असेल. आयडियल गॅस इक्वेशन काय असतं, आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इक्वल टू एन आर टी. बरोबर. आयडियल गॅस इक्वेशन आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता यातला पी म्हणजे काय, प्रेशर आहे, व्ही व्हॉल्यूम, एन नंबर ऑफ मोल्स, आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि टी ॲब्सल्यूट टेम्परेचर. ओके. आता जर एनची व्हॅल्यू 1 असेल, एनची व्हॅल्यू 1 आहे, याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1 मोल आहे. 1 मोल ऑफ गॅस असेल सपोज, तर पी व्ही इज इक्वल टू इक्वेशन काय येईल, आर टी येईल. मग इथं या पी व्हीच्या जागी जर आपण आर टी टाकला तर इक्वेशन काय येईल, व्ही इक्वल टू अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. काय फॉर्म्युला मिळाला, व्ही इक्वल टू अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. आता या इक्वेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर गॅमा म्हणजे काय, सी पी अपॉन सी व्ही, तो एअरसाठी कसा आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर आर काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू पण फिक्स आहे. त्यानंतर टी काय, ॲब्सल्यूट टेम्परेचर, ॲब्सल्यूट टेम्परेचरचा अर्थ टेम्परेचर इन केल्व्हिन. ओके. आणि त्यानंतर खालचा जो एम आहे तो रिप्रेझेंट करेल मोलिक्युलर वेट. ओके. आता इथं बघा गॅमा आर टी अपॉन एम, याच्यामध्ये जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर सगळंच कॉन्स्टंट आलं ना. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजन गॅस घेतला, कोणता गॅस घेतलेला आहे, ऑक्सिजन, तर ऑक्सिजनसाठी गॅमाची व्हॅल्यू फिक्स आहे, आरची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. त्यानंतर ऑक्सिजनचं मोलिक्युलर वेट फिक्स आहे, किती असतं ते 32 असतं. बरोबर आहे का. आणि राहिलं कोण आता, टेम्परेचर. म्हणजे जर गॅमा आर एम तिन्ही कॉन्स्टंट आहेत आणि आता मी असं सांगितलं की टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर आपण बदललं नाही, तर जर सगळंच कॉन्स्टंट असेल तर इथं व्हीची व्हॅल्यू कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर स्पीड कसं असतं, कॉन्स्टंट असतं. आणि या केसमध्ये मग ते प्रेशरवर डिपेंड नसतं. म्हणजे जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर साऊंडची व्हेलॉसिटी ही प्रेशरवर डिपेंड नाही आहे, टेम्परेचर बदललं तरच ती प्रेशरवर डिपेंड आहे. आलं का लक्षात. म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचं, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. मग तुम्ही प्रेशर इन्क्रीज करा किंवा प्रेशर डिक्रीज करा, त्याचा काहीही परिणाम साऊंडच्या स्पीडवर होणार नाही. कधी, ज्यावेळेस टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. ओके. पण जर टेम्परेचर चेंज होत असेल तर मात्र साऊंडचं स्पीड हे रूट पीला कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल. पण त्यासाठी रोजची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे. बघा काय सांगितलं मी की टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर साऊंडचं स्पीड प्रेशरवर डिपेंड नाही आहे. आणि जर टेम्परेचर कॉन्स्टंट नसेल तर मात्र साऊंडची व्हेलॉसिटी प्रेशरवर डिपेंड आहे. आणि तो डिपेंडन्स कसा आहे तर व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट पी. पण त्यासाठी गॅमा कॉन्स्टंटच आहे, आणखीन काय कॉन्स्टंट असलं पाहिजे, रो कॉन्स्टंट असलं पाहिजे. म्हणजे जर गॅमा आणि रो या दोन्ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत तर व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट पी आहे व्हेन टेम्परेचर चेंजेस. कळालं. आणि इफ टेम्परेचर इज कॉन्स्टंट देन वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. प्रेशर काहीही करा, चेंज करा, इन्क्रीज डिक्रीज काहीही करा, पण स्पीडमध्ये काहीही चेंज होणार नाही जर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं असेल तर. समजलं सगळ्यांना. कळालं का. प्रेशरचा इफेक्ट कसा लक्षात ठेवायचा सांगा मला. इफ टेम्परेचर इज कॉन्स्टंट देन वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ द प्रेशर. प्रेशर इन्क्रीज किंवा डिक्रीज केलं तरी साऊंडच्या वेलॉसिटीवर काही फरक पडेल का, नाही पडणार. त्यानंतर सेकंड काय सांगितलं, इफ टेम्परेचर चेंजेस देन व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट पी इफ रो इज कॉन्स्टंट.
बरोबर. रो काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. काय काय केलं आपण याच्यामध्ये, पहिला फॉर्म्युला कोणता घेतला, व्ही इक्वल टू अंडर रूट गॅमा पी अपॉन रो, हा फॉर्म्युला घेतला. याच्यामध्ये रो इक्वल टू काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे एम बाय व्ही. ओके. त्यानंतर इथं एम म्हणजे आपण काय घेतोय, मोलिक्युलर वेट घेतोय गॅसचं आणि अपॉन त्याच्या व्हॉल्यूमने त्याला डिव्हाइड करतोय. त्यानंतर व्ही इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू आहे ती रोच्या जागी टाकली तर काय येईल, अंडर रूट गॅमा पी अपॉन एम बाय व्ही. मग पुढे काय येणार, अंडर रूट गॅमा पी व्ही अपॉन एम. ओके. आता आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, पी व्ही इक्वल टू एन आर टी. त्यानंतर फॉर एन मोल्ससाठी हे इक्वेशन आहे. मग 1 मोलसाठी इक्वेशन काय असेल, पी व्ही इज इक्वल टू आर टी असेल. मग या पी व्हीच्या जागी आर टी टाकला तर इक्वेशन काय येणार, अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. आलं लक्षात. इफ टेम्परेचर इज कॉन्स्टंट देन स्पीड ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर अँड इफ टेम्परेचर चेंजेस देन स्पीड ऑफ साऊंड डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट पी इफ रो इज कॉन्स्टंट. ओके. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. बघा, कन्सिडर व्ही इज द स्पीड ऑफ द साऊंड ॲट 0 डिग्री, व्ही नॉट इज द स्पीड ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड व्ही इज द स्पीड ॲट टी डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे, त्यावेळेस साऊंडचं स्पीड किती आहे, व्ही नॉट आहे. आणि जर टेम्परेचर किती झालं आता, टी डिग्री सेल्सिअस, तर त्यावेळेस साऊंडचं स्पीड किती आहे, व्ही आहे. आता 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्व्हिन असतात, 273 केल्व्हिन असतात. आणि टी डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 प्लस टी एवढे केल्व्हिन असतात. बरोबर का. मग कन्सिडर द स्पीड ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज व्ही नॉट अँड ॲट टी डिग्री सेल्सिअस इज व्ही. ओके. आता याच्यामध्ये व्ही नॉटचा फॉर्म्युला लिहायचा आहे मला. आत्ता आपण टीच्या फॉर्ममध्ये एक फॉर्म्युला बघितला, व्ही इक्वल टू काय होतं, अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. व्ही इज इक्वल टू काय होतं, अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम होता. आता जर मी इथं व्ही नॉट घेतला आहे तर इथं काय येणार, गॅमा आर टी नॉट अपॉन एम. काय फॉर्म्युला येणार, अंडर रूट गॅमा आर टी नॉट अपॉन एम. पॉज कर. बघा काय काय सांगितलं मी, 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला साऊंडचं स्पीड किती आहे, व्ही नॉट. टी डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला साऊंडचं स्पीड किती आहे, व्ही. त्यानंतर व्ही नॉटचा फॉर्म्युला लिहायचा आहे तर तो काय येईल, अंडर रूट गॅमा आर टी नॉट अपॉन एम. आणि व्ही इज इक्वल टू काय असेल, अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. ओके. व्ही नॉट काय असणार आहे, अंडर रूट गॅमा आर टी नॉट अपॉन एम आणि व्ही काय असेल, अंडर रूट गॅमा आर टी अपॉन एम. ओके. आता जर मी व्ही अपॉन व्ही नॉट असा रेशो घेतला, काय रेशो घ्यायचा, व्ही अपॉन व्ही नॉट, तर इज इक्वल टू याच्यामध्ये बघा गॅमा आर एम दोन्हीकडे कसं आहे, सेम आहे ना. म्हणजे रेशो घेतल्यानंतर त्या व्हॅल्यूज काय होतील, कॅन्सल होतील. मग इथं न्यूमरेटरला रूटमध्ये कोण येईल, टी, आणि इथं काय येणार, टी नॉट. बरोबर. मग व्ही अपॉन व्ही नॉट केल्यानंतर इकडे काय मिळालं आपल्याला, रूटमध्ये टी अपॉन टी नॉट मिळालं. आता याच्यामध्ये टी इक्वल टू काय सांगा मला, हे जे आहे टी, हे टी केल्व्हिन आहे आणि हे काय आहे, टी नॉट केल्व्हिन आहे. बरोबर. मग टी म्हणजे किती आहे, 273 प्लस टी आणि टी नॉट म्हणजे किती आहे, 273. ओके. आता हे जे आहे याला काय म्हटलं मी, टी नॉट केल्व्हिन आणि हे काय आहे, टी केल्व्हिन. कळालं. मग टीच्या जागी काय टाकायचा, 273 प्लस स्मॉल टी टाकायचा आणि टी नॉटच्या जागी काय टाकायचं आहे, 273 टाकायचं आहे. आता जर आपण या व्हॅल्यूज टाकल्या तर व्ही अपॉन व्ही नॉट इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये रूटमध्ये टीच्या जागी येईल 273 प्लस स्मॉल टी आणि अपॉन टी नॉटच्या जागी येईल 273. समजलं इथपर्यंत, कळालं ना. आता पुढे व्ही अपॉन व्ही नॉट इक्वल टू रूटमध्ये
याला सेपरेट डिव्हाइड करा. 273 अपॉन 273 किती आला? 1 आला, प्लस टी अपॉन 273. ओके. आता हे जे आहे या सगळ्याला रूट आहे ना, हे रूट काढून आपण रेस टू काय लिहूया? 1/2. काय लिहायचं? व्ही अपॉन व्ही नॉट इज इक्वल टू 1 प्लस टी अपॉन 273 रेस टू काय असेल? 1/2. ओके. आता याच्यामध्ये बघा, हा 1 प्लस टी अपॉन 273 रेस टू 1/2 आहे. इथं 1 अपॉन 273 इथला याची व्हॅल्यू 0.000 अशी काहीतरी येईल, बरोबर का? आणि त्यांनी सपोज मी या टीला मल्टिप्लाय केलं. आता इथरचे टेम्परेचर आहे कशामधलं आहे? स्मॉल टी दिसतोय ना, म्हणजे कशामधलं आहे? सेल्सिअसमधलं आहे, बरोबर का? सेल्सिअसमधलं टेम्परेचर सपोज 10 असेल, 10 डिग्री सेल्सिअस, आणि त्याला आपण जर 10⁻⁻4 या पॉवरनं मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर किती येईल सांगा मला? 10⁻³ येईल. 10⁻³ अर्थ काय? 0.2 वेळा 0 आणि 1 असं ॲन्सर येईल. आणि ती व्हॅल्यू जर मी या 1मध्ये ॲड केली तर ॲन्सर किती येईल? 1.001 असं ॲन्सर येईल ना. मग 1 काय किंवा 1.001 काय फरक पडतो का? नाही. म्हणजे 0.001 जर 1मध्ये ॲड केले तर ॲन्सरमध्ये फार मोठा फरक पडला का? नाही ना. म्हणजे ॲड केलं काय? नाही, सेम ॲन्सर आहे, बरोबर. म्हणजे इथं ही जी 1/273 व्हॅल्यू आहे याच्यामुळं या टोटल ॲन्सरमध्ये जास्त फरक पडणार आहे? नाही, कारण ती व्हॅल्यू कशी आहे? निग्लिजिबल आहे, स्मॉल आहे ना, व्हेरी व्हेरी स्मॉल आहे, आणि म्हणून ती कशी आहे? निग्लिजिबल आहे. आणि ज्या वेळेस आता ह्याचं ॲन्सर हे कसं काढलं जातं? म्हणजे रेस टू 1/2 आहे, रेस टू 1/3 आहे, रेस टू 1/4 आहे. तर यासाठी बायनॉमियल एक्सप्रेशन्स हा मॅथ्समध्ये कन्सेप्ट आहे, बरोबर. तर त्या बायनॉमियल एक्सप्रेशनचा यूज करून तुम्ही हे सोडवू शकता. पण याच्यामध्ये एक तुम्हाला असं सांगितलं आहे की इथं जर ही जी व्हॅल्यू आहे हे निग्लिजिबल असेल, या प्लस किंवा मायनस साईनच्या पुढे असणारी व्हॅल्यू निग्लिजिबल असेल तर काय केलं जातं? तर ही जी पॉवर आहे ती ॲज इट इज इथं काय करायची असते? मल्टिप्लाय करायची. कुठं मल्टिप्लाय करायची? सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायची. ओके. म्हणजे इथं प्लस साईनच्या पुढे असणारी व्हॅल्यू निग्लिजिबल असेल तर काय करायचं आहे? तर रेस टू जी व्हॅल्यू आहे ती कुठे करायची मल्टिप्लाय? सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायची. आणि मग असं केल्यानंतर पुढे काय येईल बघा? व्ही अपॉन व्ही नॉट इक्वल टू 1 प्लस इथं 1 टी अपॉन 273 आहे, इथं 1/2 न मल्टिप्लाय केलं तर किती येईल बघा? 1/2 इंटू टी अपॉन 273. काय केलं समजलं ना सगळ्यांना? पॉवर 1/2 होती ती आतमध्ये आपण मल्टिप्लाय केली. आता सपोज तुम्हाला इथे पॉवर -1/2 दिलेली असते, -1/2, तर इथं तुम्ही -1/2 ने मल्टिप्लाय केलं असतं. ओके. म्हणजे जी काही पॉवर आहे प्लस मायनस त्यानं ॲज इट इज आतमध्ये सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर आता पुढे व्ही अपॉन व्ही नॉट इज इक्वल टू 1 प्लस, बघा आता इथं टी न्यूमरेटरला ॲज इट इज राहील आणि अपॉन 2 इंटू 273 किती येईल? 546. किती येईल? 546. आता हा जो व्ही नॉट आहे, व्ही नॉट त्यांना इकडे मल्टिप्लाय करूया. व्ही नॉट इंटू ब्रॅकेट 1 प्लस टी अपॉन 546 इज इक्वल टू व्ही नॉट प्लस व्ही नॉट अपॉन 546 इंटू टी. व्ही नॉटची व्हॅल्यू मग अशी आपण बघितलेलं आहे, काल बघितलेलं आहे की एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ द स्पीड ऑफ साऊंड किती असते? 332 मीटर पर सेकंड असते. आणि ती कोणत्या टेम्परेचरला असते? तर 0 डिग्री सेल्सिअसला असते, बरोबर. 332 मीटर पर सेकंड हे साऊंडचं स्पीड हे कोणत्या टेम्परेचरला आहे? तर 0 डिग्री सेल्सिअसला आहे. मग व्ही नॉटची व्हॅल्यू किती घेतली आपण? 332 घेतली, प्लस इथे ही व्हॅल्यू किती आहे? 332 आणि अपॉन असेल 546 आणि इंटू असेल टी. आता 332 प्लस याचं ॲन्सर काढलं तर ते येईल 0.61 आणि इंटू टी. मग व्हीचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळतो? व्ही इक्वल टू 332 प्लस 0.61 इंटू टी, म्हणजेच व्ही इक्वल टू आहे व्ही नॉट प्लस 0.61 इंटू टी. म्हणजे जर तुम्हाला टी डिग्री सेल्सिअसला साऊंडचं स्पीड काढायचं आहे ते किती आहे? व्ही आहे. तर ते कसं काढायचं? तर व्ही नॉटमध्ये 0.61 टी काय करायचा? ॲड करायचा. ओके. यातली व्ही नॉटची व्हॅल्यू फिक्स आहे, ती व्हॅल्यू किती आहे? 332.
आता तुम्हाला सांगितलं की टेम्परेचर आहे 10 डिग्री सेल्सिअस. किती आहे? 10 डिग्री सेल्सिअस. तर टीची व्हॅल्यू किती टाकायची? 10. 10 इंटू 0.61 आन्सर किती येणार? 6.1. 6.1 कशामध्ये ॲड करायचे? 332 मध्ये. 332 प्लस पॉईंट्स किती करायचे ॲड? 6.1 करायचे. किती येईल मग? 338.1. आन्सर काय येईल? 338.1. ओके. सपोज तुम्हाला सांगितलं की टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस आहे. किती आहे? 1 डिग्री सेल्सिअस. तर हे आन्सर काय येईल सांगा बरं मला. टीची व्हॅल्यू किती टाकायची? 1 टाकायची. इथं 1 टाकला की इथं किती आला? 0.61 आला. आणि तो कशामध्ये ॲड झाला? 332 मध्ये ॲड झाला. म्हणजे टेम्परेचर किती आलं? 332. वेलॉसिटी किती आली? 332 प्लस 0.61 म्हणजे 332.61 आला आन्सर. बरोबर. आता सपोज तुम्हाला सांगितलं टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअस आहे. तुम्ही काय करणार? टीची व्हॅल्यू 2 टाकणार. ओके. त्याला 0.61नी मल्टिप्लाय करणार आणि कशामध्ये ॲड करणार? 332 मध्ये ॲड करणार. आलं लक्षात? मग आता इथे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअससाठी साऊंडचं स्पीड हे कितीने वाढतं आहे? तर 0.61नी वाढतं आहे. म्हणजे ज्या वेळेस टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस आहे त्यावेळेस तुम्ही काय करता की 332 प्लस 0.61. बरोबर. टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअस आहे त्यावेळेस V0 प्लस 0.61 इंटू 2. बरोबर. 3 डिग्री सेल्सिअसला काय करणार? V0 प्लस 0.61 इंटू 3. ओके. म्हणजे प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअसला काय होईल तर 0.61नी टेम्परेचर स्पीडमध्ये काय होणार आहे? राईज होणार आहे. बघा लक्षात आलं का? 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला V इक्वल टू काय असणार? V0 प्लस 0.61 इंटू 1. त्यानंतर 2 डिग्री सेल्सिअसला काय असेल? 2 डिग्री सेल्सिअसला V इक्वल टू V0 प्लस 0.61 इंटू 2 असेल. 3 डिग्री सेल्सिअसला काय असणार? V इक्वल टू V0 प्लस 0.61 इंटू 3 असेल. म्हणजे प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस राईजसाठी साऊंडचं स्पीड कितीनं वाढत चाललं आहे? तर 0.61नी. म्हणजे इथे जी काही व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये 0.61 ॲड करा, तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल. इथं जी काही व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये 0.61 ॲड करा, तुम्हाला याची पुढची व्हॅल्यू मिळेल. समजलं का सगळ्यांना सांगितलेलं? कळालं का? म्हणजे जर तुम्हाला सांगितलं आहे की 1 डिग्री सेल्सिअसला व्हेलॉसिटी आहे एवढी व्हेलॉसिटी आहे 332.61. कधी आहे? 1 डिग्री सेल्सिअसला. तर 2 डिग्री सेल्सिअसची कशी काढायची? तर याच्यामध्ये 0.61 ॲड करायचं. आलं का लक्षात सगळ्यांच्या? समजलं ना सांगितलेलं? म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचं तर फॉर each 1 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर स्पीड ऑफ साऊंड इन्क्रीजेस बाय 0.61 मीटर पर सेकंड. समजलं? आणि फॉर्म्युला काय आहे? V इक्वल टू V0 प्लस 0.61 इंटू टी. परत एकदा बघा. आपण पहिलं टेम्परेचर किती घेतलं? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन? 273 केल्विन. आणि त्याला आपण T0 केल्विन असं म्हटलं. ओके. आणि त्यावेळेस साऊंडचं स्पीड किती आहे? V0. त्यानंतर पुढचं टेम्परेचर किती घेतलं? T डिग्री सेल्सिअस. किती केल्विन आहेत? 273 प्लस T केल्विन आहेत. त्याला आपण कॅपिटल T केल्विन असं म्हटलं. आणि त्यावेळेस स्पीड किती आहे? V आहे. त्यानंतर दोघांचे फॉर्म्युले घेतले आपण V0 आणि Vचे. V0चा फॉर्म्युला काय आहे? अंडर रूट गॅमा आर T0 अपॉन M. आणि Vचा फॉर्म्युला आहे अंडर रूट गॅमा आर टी अपॉन M. जर आपण V अपॉन V0 असा रेशो घेतला तर इक्वल टू काय असेल? अंडर रूट T अपॉन T0. ओके. त्यानंतर टीची व्हॅल्यू टाकली. टीची व्हॅल्यू किती आहे? 273 प्लस T. T0ची व्हॅल्यू टाकली ती किती आहे? 273. ओके. मग रूटमध्ये काय आलं? 273 प्लस T अपॉन 273. सेपरेट केलं यांना. 273 अपॉन 273 किती आला? 1 प्लस T अपॉन 273. आता हे रूट साईन काढून टाकलं, त्याच्याऐवजी रेस टू काय टाकला? 1/2 टाकला. बायनॉमियल एक्सप्रेशननुसार इथे असणारी ही जी व्हॅल्यू आहे ही निग्लिजिबल आहे, त्याच्यामुळे ही पॉवर इथे काय झाली? मल्टिप्लाय झाली. आणि मग आन्सर किती येईल? V अपॉन V0 इक्वल टू 1 प्लस 1/2 इंटू T अपॉन 273. पुढे काय येईल? तर V अपॉन V0 इक्वल टू 1 प्लस T अपॉन 546. ओके. मग V इक्वल टू काय असेल? या V0ने इकडे मल्टिप्लाय करा. V0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस T अपॉन 546. मग काय येईल? V0 प्लस V0 अपॉन 546 इंटू T.
ओके. यानंतर व्ही नॉटची व्हॅल्यू किती असणार, 332 असणार आणि प्लस इथं 332/546, याचा आन्सर किती येणार 0.61. समजलं. आणि मग फायनल रिलेशन काय मिळतं आपल्याला, तर व्ही इक्वल टू व्ही नॉट प्लस 0.61 टी. फॉर इच 1 डिग्री सेल्सियस राईज इन टेम्परेचर वेलॉसिटी ऑफ साऊंड इन्क्रीजेस बाय 0.61 मीटर पर सेकंड. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. हां, याच्यामध्ये जसं मगाशी मी तुम्हाला प्रेशरचा इफेक्ट सांगितला होता की काय होतो साऊंडवर, प्रपोर्शन कसं असतं, तसंच मला इथे सांगा की साऊंडचं स्पीड आणि टेम्परेचर, ॲब्सल्यूट टेम्परेचर यांचं रिलेशन कसं आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. कसं आहे, व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट टी. हे रिलेशन लक्षात ठेवायचं बरं का, व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट टी. आता इथं जे टेम्परेचर आपण घेणार आहे ते ऑलवेज कशामधलं असलं पाहिजे, केल्व्हिनमधलं असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण कॅपिटल टी लिहितोय तेव्हा ते कशामधलं टेम्परेचर आहे, केल्व्हिनमधलं आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे इथं जो स्मॉल टी लिहिला आहे तो कशामधला आहे, सेल्सिअसमधला. आलं लक्षात. बघा इथं कशामध्ये, केल्व्हिनमध्ये, आणि तिथं कशात आहे, सेल्सिअसमध्ये. मला सांगा साऊंडचे स्पीडचे कोणते कोणते फॉर्म्युले आपण बघितले. पहिला फॉर्म्युला सगळ्यात अंडररूट गॅमा पी अपॉन रो. सेकंड फॉर्म्युला कोणता होता, अंडररूट गॅमा पी व्ही अपॉन एम. बरोबर का, तो मध्ये एक मिळाला होता प्रेशरच्या इथे, अंडररूट गॅमा पी व्ही अपॉन एम. आणि त्यानंतर त्या पी व्हीच्या जागी आपण आर टी टाकतो आणि मग फॉर्म्युला काय येतो, अंडररूट गॅमा आर टी अपॉन एम. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. आता ह्युमिडिटी म्हणजे काय असतं पहिल्यांदा सांगा, व्हॉट इज मीन बाय द ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे काय असेल तर अमाऊंट, प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर. मॉइश्चर म्हणजेच काय, वॉटर व्हेपर. वॉटर व्हेपर ॲटमॉस्फिअरमध्ये किती प्रेझेंट आहे याचं मेजरमेंट म्हणजे काय, ह्युमिडिटी असते. बरोबर. बघा ह्युमिडिटी कशावर डिपेंड असते तर प्रेझेन्स ऑफ अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर ऑर मॉइश्चर इन ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये जर मॉइश्चर जास्त प्रेझेंट असेल तर ह्युमिडिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आणि जर मॉइश्चर कमी असेल, वॉटर व्हेपरचं प्रमाण कमी असेल तर तिथे ह्युमिडिटी कशी असेल, कमी असेल. बरोबर. म्हणजे ड्राय एअर जी आहे, ड्राय एअर आणि मॉइस्ट एअर असे दोन प्रकार पडतील ना. ड्राय एअरचा अर्थ काय की मॉइश्चर कमी आहे आणि ह्युमिडिटीसुद्धा कशी आहे, कमी आहे. आणि मॉइस्ट एअरचा अर्थ काय की मॉइश्चर जास्त आहे आणि ह्युमिडिटीसुद्धा कशी आहे, जास्त आहे. म्हणजे मुंबईला एअर कशी असते, मॉइस्ट एअर असते. बरोबर. आणि आपल्या इथं एअर कशी आहे, ड्राय एअर आहे. बरोबर का. म्हणजे समुद्र किनाऱ्यालगत जे आहेत तिथं काय असणार आहेत तर मॉइश्चर जास्त असणार आहे आणि इथे मॉइश्चर कमी असेल. बरोबर. तर आता याचा परिणाम साऊंडच्या वेलॉसिटीवर काय होतो हे आपल्याला बघायचं आहे. हां, आता याच्यामध्ये व्ही इक्वल टू अंडररूट गॅमा पी अपॉन रो असा फॉर्म्युला आपण बघितला. व्ही इक्वल टू काय असतं, अंडररूट गॅमा पी अपॉन रो. याचा अर्थ व्ही आणि रो यांचं प्रपोर्शन कसं आहे, इन्व्हर्स आहे. व्ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट रो आहे. आता याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ ड्राय एअर व्हॅल्यू आहे 1.293 kg/m³. आपण साऊंड न्यूटन्स फॉर्म्युला बघितला आहे, त्याच्यामध्ये रोची व्हॅल्यू आपण किती टाकतो, 1.293 टाकतो.
म्हणजे तिथे आपण कोणती एअर कन्सिडर केलेली असते तर ड्राय एअर कन्सिडर केलेली असते. ओके, मग रोची व्हॅल्यू ड्राय एअरसाठी किती आहे 1.293 आहे आणि डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर व्हॅल्यू आहे 0.81 kg/m³. बघा ड्राय एअरची डेन्सिटी किती असते 1.293 kg/m³ आणि मॉइस्ट एअरची किती असते 0.81 kg/m³. मग इथं डेन्सिटी कुणाची कमी आहे रो एम इज लेस दॅन रो डी, बरोबर का. मॉइस्ट एअरची डेन्सिटी कशी आहे कमी आहे कोणापेक्षा ड्राय एअरपेक्षा. आता डेन्सिटी आणि व्हेलॉसिटी यांचं रिलेशन कसं आहे इनवर्स आहे ना. मग डेन्सिटी ज्याची कमी असेल त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी काय असणार आहे जास्त असणार आहे, बरोबर का. ॲज रो एम इज लेस दॅन रो डी दॅरफोर व्ही एम ग्रेटर दॅन व्ही डी, बरोबर. याच्यावरून काय समजलं व्ही एम ग्रेटर आहे व्ही डी कमी आहे, याचा अर्थ साऊंडचं स्पीड कुठं जास्त आहे मॉइस्ट एअरमध्ये जास्त आहे आणि ड्राय एअरमध्ये कमी आहे. सो स्पीड ऑफ साऊंड इज ग्रेटर इन मॉइस्ट एअर दॅन इन ड्राय एअर. आलं सगळ्यांच्या लक्षात. म्हणजे मुंबईला साऊंडचं स्पीड काय असणार जास्त असणार आणि साताऱ्यामध्ये कमी असणार, कारण इथं कसली एअर आहे ड्राय एअर, तिकडे कसली एअर आहे मॉइस्ट एअर. समजलं. म्हणजे जेवढं मॉइश्चर जास्त तेवढं स्पीड जास्त, जेवढं मॉइश्चर कमी तेवढं स्पीड कमी, बरोबर आहे का. म्हणजे इथे आपण काय सांगणार की ह्युमिडिटीचा इफेक्ट काय होतो साऊंडच्या स्पीडवर. ह्युमिडिटीचा इफेक्ट काय होतो ॲज ह्युमिडिटी इन्क्रीजेस velocity of sound increases, as humidity decreases velocity of sound decreases. समजलं सगळ्यांना. हे कशावरून आपण ठरवलं तर डेन्सिटीच्या रिलेशनवरून. व्ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट रो आहे. रो डी किती आहे 1.293, रो एम किती आहे 0.81. ॲज डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ ड्राय एअर दॅरफोर velocity of sound in moist air is greater than velocity of sound in dry air. So velocity of sound increases with increase in humidity. समजले सगळ्यांना. 3 इफेक्ट बघितले आपण. कोणते कोणते 3 बघितले. पहिला इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. सेकंड कोणता बघितला इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. त्यानंतर थर्ड कोणता बघितला इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. आता सांगा मला इफेक्ट ऑफ प्रेशर त्याच्यामध्ये काय इफेक्ट होतो प्रेशरचा. इफ टेम्परेचर इज कॉन्स्टंट देन velocity of sound is independent of its pressure. Okay, if temperature is not constant then velocity is directly proportional to root p if rho is constant. Okay, त्यानंतर सेकंड रिलेशन कोणतं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. त्याच्यामध्ये प्रपोर्शन सांगा पहिल्यांदा. व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट टी आहे. व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट टी. आणि त्यानंतर फायनल रिलेशन व्ही इक्वल टू काय आहे व्ही नॉट प्लस 0.61 इंटू स्मॉल टी. स्मॉल टी आहे तिथं. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस राईजसाठी साऊंडचं स्पीड कितीनं वाढेल 0.61 मीटर/सेकंडने. त्यानंतर थर्ड कोणता आहे इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. काय इफेक्ट होतो ॲज ह्युमिडिटी इन्क्रीजेस वेलॉसिटी ऑफ साऊंड डिक्रीजेस. सो वेलॉसिटी ऑफ साऊंड इन्क्रीजेस therefore velocity of sound is greater in moist air than in dry air. Okay, याच्यावर एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. At what temperature will the speed of sound in air at what temperature will the speed of sound in air be 1.75 times. बघा at what temperature will the speed of sound in air be 1.75 times its speed
इट्स स्पीड ॲट NTP ॲट NTP. बघा काय सांगितलं आहे की कोणत्या टेम्परेचरला साऊंडचं स्पीड एअरमध्ये जे आहे त्याच्या किती टाईम्स होईल, 1.75 टाईम्स. कोणाच्या 1.75 टाईम्स, तर इट्स स्पीड ॲट NTP. NTPचा अर्थ काय, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. आता याचा अर्थ काय की नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला टेम्परेचर किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्व्हिन असतात, 273 केल्व्हिन. म्हणजे तुम्हाला इनिशियल टेम्परेचर सांगितलं आहे T1 किती आहे ते 273 केल्व्हिन आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आहे, T2 काढायचं आहे. आणि स्पीड किती होईल सांगितलं आहे, 1.75 टाईम्स होईल सांगितलं आहे. बघा T1 दिला आहे आपल्याला 273 केल्व्हिन, T2 आपल्याला विचारला आहे आणि V2 किती होणार आहे, तर 1.75 टाईम्स V1. ओके, गिव्हन डेटा कळला का सगळ्यांना काय काय आहे. NTP वरून T1 किती असेल, 273 केल्व्हिन असेल. T2 आपल्याला विचारलेला आहे आणि स्पीडचं रिलेशन काय सांगितलं आहे की V2 इक्वल टू किती आहे, 1.75 V1 आहे. तर आता Vचं प्रपोर्शन रूट Tला कसं असतं, डायरेक्ट असतं. V डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे, रूट T. मग V2 अपॉन V1 इज इक्वल टू काय असणार आहे, अंडर रूट T2 अपॉन T1. V2 अपॉन V1 इक्वल टू काय असेल, अंडर रूट T2 अपॉन T1 असेल. आता याच्यामध्ये V2 किती आहे, V2 अपॉन V1 रेशो घेतला तर किती येईल बघा, 1.75. बघा इथे V2 अपॉन V1 लिहायचं आहे आपल्याला. हा V2 अपॉन हा V1 किती येईल, 1.75 इज इक्वल टू रूटमध्ये T2 आपल्याला काढायचा आहे, T1 आहे 273. ओके, आता दोन्ही साईडला आपण स्क्वेअर घेऊयात. दोन्ही साईडला स्क्वेअर घेतला तर इथे आला 1.75 इंटू 1.75. बरोबर, 1.75 इंटू 1.75 इज इक्वल टू T2 अपॉन 273. बरोबर. आता यानंतर पुढे काय करूयात आपण, T2 इज इक्वल टू 1.75 इंटू 1.75 इंटू किती असेल, 273. लॉग टेबल काढायचं आहे ना. लॉग बघायचा पहिल्यांदा 1.75चा 0.17चा 5 बघा, 17चा 5. लॉग टेबलमध्ये 17च्या पुढे 5 नंबरच्या खाली बघा 2430. बरोबर आहे का. त्यानंतर 2 वेळा आहे ना, परत तो याच्यामध्ये ॲड होईल आणखीन 0.2430 आणि लॉग 273 बघा बरं, 2.27चा 3, 27चा 3 बघा, 4362. तिघांची काय करायची, ॲडिशन. करेक्ट आहे का बघा ॲडिशन. आहे ना. अँटीलॉग, अँटीलॉग बघा 92चा 22, 92चा 22. अँटीलॉगच्या टेबलमध्ये 92च्या पुढे 2 बघायचा, डिफरन्सचा परत 2 बघायचा. किती, 8360. बघा 8360 आन्सर आलं. इथं 2 आहे ना, 2 + 1 किती, 3 म्हणजे 1 2 3 3 पॉईंट सोडून इथं पॉईंट दिला तर 836 आन्सर आलं ना. याचा अर्थ किती मिळालं, 836. देअरफॉर T2 इक्वल टू किती येणार, 836 केल्व्हिन. केल्व्हिनमध्ये किती आले, 836. आता जर तुम्हाला विचारलं हे आन्सर सेल्सिअसमध्ये किती असेल तर काय करायचं, ह्याच्यातनं 273 मायनस करायचे. ते सांगा बरं किती येईल. देअरफॉर T2 इक्वल टू सेल्सिअसमध्ये सांगा, त्यातनं 273 मायनस करा. 836 मायनस 273 किती येईल, 5
563 बरोबर आहे का डिग्री सेल्सिअस. कळालं का कसं सोडवायचं हे एक्झाम्पल.